भारत माता की वंदे वंदे। आज बोरगी गावामध्ये तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी 20 तारखेला कमळ चिन्हासमोरचं तुम्ही बटन दाबणारच आहात, तरी सुद्धा परत एकदा तुमची उजळणी करण्यासाठी आज आम्ही आपल्या गावामध्ये आलोय। या भेटीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते करंजी गावचे सुपुत्र माननीय रेवाप्पा पटन शेट्टी साहेब, या गावचे सुपुत्र ज्यांनी शिक्षण संस्था निर्माण केली ते माननीय अपगोंडा पाटील साहेब, माननीय सुभाष नंदरगी, माननीय शिवराज बिरादार साहेब, आमचे सहकारी मार्गदर्शक माननीय सिद्धू पाटील साहेब, ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं ते बेडोजीचे सुपुत्र माननीय सोमलिंग साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माननीय कीर्तेप्पा बिरादार साहेब, डावल पुळकर, माननीय सुरेश तेली, माननीय चित्राय मलाबाजी, यल्लप्पा ओळमोडे, बसवराज निधी सावकार, BI विजयकुमार बिरादार, सुरेश बिरादार, माननीय दानप्पा बराडू, माननीय अशोक परडोल, सोमन्ना पुजारी, लक्ष्मण सौजी, प्रभुलिंग हिरेमठ, मन्नप्पा वर्दी, महादेवप्पा बिरादार, सुरेश मजरवार, मोनप्पा सुतार, विष्णुवंत कुलकर्णी, लक्ष्मण कांबळे, संजय बंडोल, माननीय सचिन कलावंत, माननीय संजय तेलसंग, माननीय रवी बगली मोरबतीहून आलेले माझे सगळे सहकारी आणि तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात। तुम्ही सर्वांनी जर मन लावून काम केलं तर पुढच्या लोकांचं डिपॉझिट जप्त होईल अशी संख्या इथं आज या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित आहे। मी अपगोंडा पाटील साहेबांना विनंती करेन की तुम्ही जरा लक्ष देण्याची आवश्यकता आहे। गावात सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे समजावून सांगा। जत तालुक्यामधलं पूर्ण वातावरण हे भाजपाच्या आणि महायुतीच्या बाजून आहे की नाही? वातावरण आपल्या बाजूला आहे की आपल्या विरोधात आहे? आपल्या बाजूला आहे। जरा आवाज येऊ द्या ना। काय भुका लागले? दुपारी जेवलाच नाही? भारतीय जनता पार्टीचं सरकार का पाहिजे? भारतीय जनता पार्टीचं सरकार यासाठी पाहिजे, आता तुमचं पूर्ण वीज बिल माफ केलंय, संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाजपा महायुतीचं सरकार आपल्याला पाहिजे। ज्यांनी रेग्युलर सोसायटी भरली आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपाचं सरकार पुन्हा पाहिजे। आता 1500 रुपये आपण लाडक्या बहिणीला देतोय, ते 2100 रुपये करायची घोषणा सरकारने केली आहे। ती परिपूर्ती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे की नाही पाहिजे? आपल्या जत तालुक्यातल्या 65 गावांसाठी 2000 कोटी रुपये सरकारने उपलब्ध करून दिले, ते काम पूर्ण करून शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार पाहिजे ना? आपल्या भागामध्ये मागे एक जाहिरात दिली होती, मला वाटते 22 हायस्कूलची, बरोबर ना सावकार? परंतु ते काही अडचणीमुळे झालं नाही। ती अडचण काय की आता 23 तारखेला सरकार कुणाचं गोंधळ उडेल तालुक्यामध्ये, का नाही मिळाली हायस्कूल, त्याला जबाबदार कोणी बदनाम केलं तेव्हाच्या सरकारमधल्या मंत्री महोदयांना, आणि म्हणून नाईलाज असतो मंत्री महोदयांना स्थगिती द्यावी लागली की मला हायस्कूल देता येत नाही म्हणून। जर पूर्व भागामध्ये काय परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, आमचं दरडोई उत्पादन काय आहे, आज आमची दारिद्र्य रेषेमध्ये किती लोक आहेत, गावात फ्लॅटची घरं किती आहेत बघा ना। जत तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये आणि जत तालुक्यामधल्या पूर्व भागामध्ये परिस्थिती किती अंतर आहे? 20 वर्ष माझा हा पूर्व भाग मागा आहे। किती वर्ष? बरोबर की मी चुकीचं बोलतोय? 20 वर्ष। मराठवाड्यामधल्या काही तालुक्यातली जी परिस्थिती आहे ती माझ्या जत तालुक्यातल्या पूर्व भागाची आहे, आणि म्हणून मला आमदार तुम्ही करा, ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे, मुळापासून बदलायची आहे। तुम्ही मला आमदार झाल्यावरती एवढी परिस्थिती कशी बदलणार?
आमदार झाल्याच्या नंतर उंदीची पंचतारांकित एमआयडीसी आपल्याला चालू करायची आहे. मंजूर झाल्या कळलं ना तुम्हाला? त्या एमआयडीसी मध्ये इंटरनॅशनल कंपन्याचा एक तरी युनिट तिथं आलं पाहिजे, एक तरी प्रकल्प आला पाहिजे आणि त्या प्रकल्पामध्ये किमान 10,000 पोरं तालुक्यातली कामाला लागली पाहिजे. हे शक्य आहे की नाही? तर तुम्हाला जे काही पिक्चर मध्ये स्टोरी सांगतोय आज काय वाटत नाही ना? मला अगोदरची निवडणूक झाली का सांगायची इथं रस्ता करतो, इथं गटारी करतो, इथं समाजमंदिर करतो. ते तर मी करणार. गावामध्ये तुम्ही कुठलंही काम सांगा, मी ते तुम्हाला करून देणार. आता जिंतू सावकारांनी सांगितलं की जंगली महाराजांचं जे इथं श्रद्धास्थान आहे तिथं त्यांची जी निशाणी आहे भगवी पताका, भगवा झेंडा, तो तर मी बसवून देतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही ऑर्डर करून टाका. आणि मजारचं पण तिथं काही डेव्हलपमेंट आहे ते पण मला तुम्ही सांगा. दोन्ही आपलं एकतेचं प्रतीक आहे, एका ठिकाणी आहे. दोन्ही कामं जी करायला लागतील ती कामं मी करून देण्याचा शब्द मी तुम्हाला गावकऱ्यांच्या सोबत साक्षीनं देतोय. आता अपू पाटील साहेब इथं आहे, त्यांना पण आता जबाबदारी मोठी आहे. त्यांनी जर लक्ष घातलं तर हे सगळं दोन्ही गावं म्हणता होऊ शकतात. मला आपल्या गावाच्या विषयी वेगळं म्हणजे वेगळं पण आहे. आपल्या गावात उत्सुकता आहे. मला आमदार केल्याच्या नंतर मला या आपल्या गावाची स्टोरी विधान भवनात सांगायची, रेकॉर्डवरती आणायची. सगळी व्यवस्थित मी मागं पण सांगितलं होतं. बोरगी बुद्रुक आणि बोरगी खुर्द या गावाचा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे. कधी येईल तो सभागृहात मांडल्यानंतर येईल. सभागृह असं व्यासपीठ आहे ना, ते सर्व दूर जातं. मी आपल्या गावात बोलतोय 4 गावापर्यंत जाईल. तर मी ही भूमिका जेव्हा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडतो तेव्हा ती संपूर्ण महाराष्ट्रभर जाते आणि लोकांना सुद्धा कौतुक वाटेल की असं कसं गाव आहे, लोक बघायला येतील. आणि मग सरकारकडून मी विशेष बाब म्हणून आपल्या दोन्ही गावासाठी काही आणता येतंय का याच्यासाठीचा मी प्रयत्न करेन. हा शब्द मी तुम्हाला इथे देतोय, हा शब्द मी तुम्हाला देतोय. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही एक दिलानं, एक मनानं, एक कृतीनं भाजपच्या सोबत राहा. भारतीय जनता पार्टीने ठरवलंय लोकांना गरीब मुक्त करायचं. 25 कोटी लोक आहेत की जे दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडले. किती? 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर पडलेले आहेत. गरिबी हटावचे नारे काँग्रेसवाल्यांनी खूप वर्ष दिली, पण गरिबी हटते का? नाही. आता 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर आले. तरी सुद्धा आपल्या सरकारने ठरवलं 80 कोटी लोकांना दर महिन्याला धान्य द्यायचं. कुणाकुणाला देतो धान्य दर महिन्याला? कळतंय ना? मग त्यात कुणी विचारलं तुम्ही मुस्लिम आहे का, तुम्ही हिंदू आहे, तुम्ही मराठा आहे का, तुम्ही लिंगायत आहे, तुम्ही धनगर आहे का, तुम्ही माळी आहे, तुम्ही सुतार आहे का, तुम्ही देवी आहे? विचारलं कुणी? तुम्ही कुंभार आहे का, तुम्ही लोहार आहे, तुम्ही आम्हाला मतं देता का नाही देता? सरकार दिसणी देताना भेदभाव नाही आहे. आज सगळ्यांचं दिसणं आपल्याला शेतकऱ्यांचं. कुणी विचारलं की तुम्ही आम्हाला मतदान देणार आहे का, नाही देणार? शेतकऱ्याला जात नाही आहे, शेतकऱ्याला धर्म नाही आहे. या देशातला जो बळीराजा आहे त्या बळीराजाच्या जीवनामध्ये आनंद यावा म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण वीज बिल माफी केली. संपूर्ण वीज बिल माफी केली. काँग्रेसवाल्यांची पण केली आहे. आज जे तिकडे शिरकायचं आहे त्यांनी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की लाईट कनेक्शन घेतल्यापासून वीज बिल भरलं नाही आणि आता 0 रुपयाचं वीज बिल तुमच्या घरी आलंय. थकबाकी 0, बिल 0. कुणाकुणाला वीज बिल माफ झालं? तुमचं नाही झालं? सगळ्याच झालंय. 3 HP, 5 HP आणि 7.5 HP पर्यंत सगळं वीज बिल माफ झालं. आता 10 HP ची मोटर तर आपल्या इथे कुणाची नसेल, काय कुणाची आहे का? नाही ना? सावकार घेतो ते सावकार आहे. सावकारची एक मोटर आहे. आता 5-5च्या 2 मोटरी घ्या तुम्ही. 7.5-7.5च्या 2 घ्या. पण ते सावकार आहे. सावकारांसाठी ही स्कीम नाही आहे, गरीब शेतकऱ्यांच्यासाठी आहे. बरोबर? तरी पण सावकारांच्यासाठी आपण 10 HP पर्यंत करता येण्याचा प्रयत्न करूया. बरोबर की नाही?
नाहीतर सावकार म्हणणार तुम्ही असं बोलताय, मी तुम्हाला धक्का दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, बरोबर की नाही? आता आपल्याला कुठला धक्का नको आहे, आता आपल्याला एक दिलाने एक मनानं जायचं आहे. मी आता मागणी काय केली की आमचं जत तालुक्यातला पूर्व भाग हा सांगली पासून 150 किलोमीटर आहे की नाही? आपलं गाव सांगली पासून किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर आहे. आरटीओ ऑफिसला एखादं काम करायला माझा इथला भाऊ गेला, एका दिवसात त्याचं काम होत नाही, त्याला मुक्काम करावं लागते. एजंटला तिथं सुरसुळा कुठलाय की नाही, तुमची तिथं ओळख नाही, तर सांगली तुम्हाला कोण ओळख नाही. आणि म्हणून मी मागणी केली सरकारकडं, NH58 जत हे कार्यालय आरटीओचं जतला झालं पाहिजे. आपली मागणी योग्य आहे का अयोग्य आहे? आपला पण ब्रँड होऊ द्या ना, NH10 सांगली आहे आता, बरोबर? तर NH58 हे जत झालं पाहिजे. NH59, NH7 आता 57 पर्यंत मान्यता आहे. आणखी 2 प्रस्ताव सरकारकडे आलेले. मी 3रा प्रस्ताव जत तालुक्याचा हा सरकारचा मी आमदार झाल्यानंतर देतोय. तुम्ही जर मला आमदार केलं तर मी तो प्रस्तावचा पाठपुरावा करेन आणि जतचं वेगळं आरटीओ कार्यालय वेगळं करून घेईल की आपल्या लोकांची हेळसांड होणार नाही, आपल्या लोकांना त्रास होणार नाही. जत तालुक्यातली 35 गावं अशी आहेत की जिथं अजून एसटी जात नाही. या गावामध्ये एसटी जात नाही. उदाहरणार्थ सोनवती, गोंदी जवळचं, उदाहरणार्थ अंगले, पाच, दोर्ली, बेळुंगी, अशी किती गाव आहेत? लमाणकाटा, अशी 35 गाव आहेत जिथं एसटीच गेली नाही. आणि का जात नाही? आपल्या जतच्या एसटी डेपोला इतका मोठा लोड आहे, इतकी गावं, इतक्या वाड्या वस्त्या, आणि म्हणून मी सरकारकडे मागणी करतोय, एक दुसरा एसटी डेपो जत तालुक्यामध्ये झाला पाहिजे, जतचा वेगळा आणि पूर्व भागातला एसटी डेपो वेगळा, अशी एक मागणी आपण सरकारकडे करतोय. आणि ती मागणी आपण मान्य करून घेऊ, त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपण आता योजना करणार आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर मला 10-12 गडी असं भेटले, तुमच्या गावात एकच भेटला. तर माझ्या डोक्यात असं आलंय, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही गावातले असे सगळे गडी गोळा करा, त्यांच्यासाठी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये डॉक्टर आहे आणि त्याला 2 इंजेक्शन मारली का ह्यांची कायमची दारू सुटते, परत मेला का मेला, असं जी परिस्थिती आहे. आणि असे कोणकोण गावात येत नाही, त्याची यादी काढून द्या, मी माझ्या खर्चानं गाडीचं घेऊन जाऊन तिथं इंजेक्शन मारून आणून त्याच्या घरी पोहोच करतो. हे पण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? हा, व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि ते पण आपल्याला करावं लागेल. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. बोरगी बुद्रुक, बोरगी खुर्द सगळ्या लोकांनी एकजुटीनं काँग्रेसच्या नादाला लागू नका. बेनकली लोकांच्या पार्टीमध्ये, बेनकली लोक, इंग्रजांनी स्थापन केलेली पार्टी, इंग्रजांच्या काळामध्ये ही जी पार्टी आहे ना, काँग्रेस पार्टी 1885 ला स्थापन झाली. तेव्हा असं ठरलं होतं, भारत देश स्वतंत्र झाला नाही बरखास्त करा. तर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या सगळ्यांच्या लक्षात आलं की आता भारतावरती राज्य आपणच करायचं, म्हणून त्यांनी पार्टी कंटिन्यू केलेली आहे. आता मला म्हणताय की तुम्ही भूमिपुत्र नाही, बरोबर? मी भूमिपुत्र नाही. आणि सोनिया गांधी त्याचा जन्म कुठल्या गावात झालाय भारताच्या? आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.